सांब सदा शिव 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 श्री गुरु बसवालिंगाय नमो श्री गुरु बसवालिंगाय नमो श्री गुरु बसवालिंगाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिव ओम सच्चिदानंद ओम 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवेश्वर महाराज मज्जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि पद्मस्वामी महाराज वैराग्यनिलय अक्कमादेवी माता की जय। यामावत्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवम्। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून बराच दिवसाच्या नंतर भोसारा या नगरी उपस्थित सर्व भक्तांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून आपल्या या गावाच्या नाव आठवण आल्याबरोबर बरेचशे गोष्टी मला आठवण येते। तुम्ही भोसारा भोसारा म्हणतो, मी बहुसारा म्हणतो। बहुसारा बहुसारा म्हणजे सर्व काही गोष्टी, सर्व काही गोष्टी मतलब काय आहे? सर्व गोष्टी असलेले व्यक्ती सुखी राहतो या ना राहतो सांगता येत नाही। सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणाला म्हणावे? सर्वात श्रीमंत व्यक्ती
कोणाला श्रीमंत म्हणा? सर्वात श्रीमंत सांगता येते का? सर्वात श्रीमंत व्यक्ती जो सुखी आहे तो सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. जो दुःखी आहे सर्वात दरिद्र व्यक्ती आहे. मग सुखी होण्यासाठी काय करावं लागेल? वर्म चुकलास. सुखी होण्यासाठी अनंत गोष्टी आपण करतो. ज्या गोष्टीपासून आम्हाला सुख मिळत नाही तसल्या गोष्टी संग्रह करण्याचा पाठीमागे धावतो. त्याला म्हणतात बहुसहारा. सहारा घेतो. कशाची सहारा घेतो? सुखी होण्यासाठी. सुखी होण्यासाठी कशाची सहारा घेतो? चॉकलेट. सुखी होण्यासाठी चॉकलेटचा सहारा घेतो. अजून काही घेतो सहारा? थोडं मोठं झाले की थोडं गाडी वगैरे ते सहारा घेतो. नंतर पैशाचा सहारा घेतो. बहुसहारा. तुमच्या गावचं नावच आहे बहुसहारा. तरी सुद्धा सुखापासून वंचित राहतात. आम्ही समजून घेतलो श्रीमंताचा व्याख्या जे आहे ना, आम्ही वेगळंच समजून घेतलं. मोठा बंगला बांधला तरच मी सुखी होईन म्हणून विचार केला. मोठा एक गाडी घेतलं तर मी सुखी होईन म्हणून विचार केला. सुंदर बायको भेटलं तर सुखी होईन म्हणून विचार केला. लेकरं झाल्यावर सुखी होईन म्हणून विचार केला. कुठेही अंत लागलेले नाही. काही गरज नाही. मोठा श्रीमंत आहे परंतु बेमार आहे. काय करणार आहे? सुखी कसं होऊ शकते? म्हणून एकदम समाधान असलेले व्यक्ती तो श्रीमंत. समाधान असलेली व्यक्ती श्रीमंत. समाधान कधी मिळणार आहे आपल्याला? ऐकू यावं का तुम्हा सगळ्याला? समाधान कधी मिळणार आहे? काय समाधान महाराज? मेल्यावरच समाधान मिळेल. मरेपर्यंत आम्हाला काही समाधान मिळणार नाही. महाराजकडे पळून आला एक माणूस. पळत पळत आला. अप्पा आम्हाला समाधान कधी मिळेल? ते महाराज म्हटले तुमच्याजवळ पैसा आहे का? हो आहे. घर आहे का? आहे. गाडी आहे का? आहे. मग मला समाधान कधी मिळणार आहे? सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे परंतु मला समाधान कधी मिळणार आहे? महाराज म्हणाले मी मेल्यावर तुला समाधान मिळणार आहे. मी मेल्यावर तुला समाधान मिळणार आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलं महाराज तुम्ही मरावा आम्ही समाधान मिळावं, आम्हाला समाधान मिळावं. हे कसल्या गोष्टी आहे? त्याचा अर्थ कळाला नाही त्याला. समजून सांगितले.
माझा गाडी, माझा बायको, माझा बंगला, माझा पैसा सगळं माझा 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 म्हणून जे अहंकार भरलेले आहे ना, हे माझा म्हणायचं मरावा लागते. तुमचं सगळं, तुमचा आशीर्वाद अप्पा. कधी कधी आपण म्हणतो ना, तुमचा आशीर्वाद. आमचा काय नाही, तुमचा आशीर्वाद. पण गाडीवरील लिहिलेले असतात ना, आईचा आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद, गुरुमाऊलीचा आशीर्वाद, संत कृपा आशीर्वाद, या प्रकारे आपण लिहिलेले असते. त्याकरता आपल्या जीवनात खरा श्रीमंत होण्याकरता देवासारखा गुण आपल्या जवळ निर्माण करावा लागतो. कुठं बी जेव्हा मला असं मोठे माळच देवलं देतो, वज होऊन चालले माय. ते धर्मापुरीमध्ये तर एवढं माळ म्हणजे कळालं का, डोंगर. माळ म्हणजे काय लहान राहते का माळ. अजून एक छान नाव आहे, हार. त्याचं नाव हार ठेवले. मी म्हटलं हार नको बापू, जीत घेऊन ये म्हणतो. हार पाहिजे की जीत पाहिजे? आम्हाला हार देऊन तुम्ही जीत मानून घेतात नाही. एवढं हुशार लोक आहे. महाराजाला हार मानवायचं, हार घालायचं, तुम्ही जीत मिळवायची. आमचं जीत हो दे, तुम्हाला हार भेटू दे. हार भेटू दे की जीत भेटू दे बाई. तुला हार भेटू दे की जीत भेटू दे. तुला मराठी येते की? मराठी आहे म्हणून मराठीमध्ये बोलले. मी ఏమో తెలుగు వస్తుంది. तुमचं ध्यान जावं म्हणून बोललो त्याला. लेकराला बोलले की समाधान वाटते थोडे. लेकर निष्कलंक राहतात, मनामध्ये काही कलुषित भावना राहत नाही. म्हणून लेकरासोबत बोलत असताना मन भाव भरून येते. म्हणून कधी कधी लेकराला बोलत राहा. मोठ्या माणसाला बोलत राहिले कपट राहते. मनामध्ये एक राहते, बाहेर एक राहते. तोंडात येत राहते, पोटात येत राहते. ते गबस नाही. तोंडात एक, पोटात एक. तोंडात गोड 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 असते, पोटात मात्र काय असते, इस्तू असते. म्हणून लेकर कधीही निष्कलंक स्वभाव आहे. लेकरू खेळत बसले. बापाने सांगितले, मी मध्ये असलेले कोणी असलं आलं तर सांगू नको म्हणले. थोडं गडबड होतं. असंच हुशार पोरगं होतं. एक पोराला सांगितले, मी मध्ये असलेले कोणाला सांगू नको. थोड्या वेळाच्या नंतर आला एक व्यक्ती आप्पासारखा. हे पप्पा आहे का रे मध्ये? आमचं पप्पा सांगितले मध्ये आहे म्हणून सांगू नको म्हणले. त्याला काय माहित आहे? म्हणजे मध्ये असलेले नसलेले, खोटं आहे खरं आहे, त्या लेकरला काय माहित आहे? म्हणून लेकरासोबत बोललं तर देवासोबत बोलल्यासारखं वाटते. म्हणजे आत कलुषित भावना नाही ना त्याला, त्या लेकराला. त्याकरता आज तुम्हा सर्वांना भेटण्याचा जो योग आहे, काय नाव त्यांचं? शिवलिंगप्पा यर्नाळे. आपल्या मठाच्या नाव बी शिवलिंगेश्वराचंच आहे. शिवलिंगप्पा यर्नाळे यांच्या सहयोगानं आज तुम्हा सर्वांना
भेटण्याचा संधी या ठिकाणी प्राप्त झाली आणि या ठिकाणी भव्य वास्तू सुद्धा या ठिकाणी तुम्ही उभा केलात. जागा अपुरा असताना सुद्धा त्या जागाचा सदुपयोग या ठिकाणी तुम्ही करून घेतलात. फार आनंद वाटला. कारण बराच वेळ आलो तिथे, या ठिकाणी बसलो, प्रवचन बी झालेले, ऐकून बी घेतलात. कुठल्याही गोष्टी थोडासा आपण त्याग केल्याशिवाय त्या ठिकाणी आम्हाला आपल्या शांती समाधान मिळू शकत नाही. त्याग पाहिजे, एक लक्ष पाहिजे. गावाच्या प्रती, मोठ्या लोकांच्या प्रती, सद्गुरूच्या प्रती, संतांच्या प्रती आणि दुःखी लोकांच्या प्रती एक न एक दिवस दुःखी व्यक्तींच्या आपण सेवा केलो तर एक न एक दिवस आपल्या जीवनामध्ये त्यांच्या दुवा, त्यांच्या आशीर्वाद आपल्याला बिलकुल लाभणार आहे. परंतु थोडासा वेळ लागतो. तुम्हाला म्हटलं सर्वात श्रीमंत, सर्वात मोठा दान, सर्वात मोठा दान कोणती आहे? आपल्या आयुष्यात एक न एक दिवस आम्हाला ते मोठा श्रीमंत बनवितो, तो मोठा दान आहे. पेरणी योग्य वेळेला आपण पेरणी करतो. उन्हाळ्याला जाऊन ह्या वेळेला जाऊन कोणी पेरत नाही शेतामध्ये. एक वेळ, योग्य वेळ लागते त्याला. ऐकू लागले का माहिती? सगळे लक्ष ठेवा. सगळं विसर पडल्यासारखं झालं, म्हणून पाऊल बी चुकलेली आमची. कुठं गुरुराज माऊली सुद्धा म्हणता येणं गेलं तुम्हाला. बरंच वर्ष झालं ना आता तुमच्या भेटून, म्हणून वरच्या वरी आम्ही येत राहिलं तर ताजा राहते महाराज, नाहीतर विसर पडते. एक माय नाचते, एक माय चालते, एक माय योग्य रीतीनं पाऊल पडलं शोभा वाढते. आणि त्यावेळे रोड नसताना मस्त पाऊल टाकत होते. एकदम नंबर 1 रोड झाले, आता पाऊल टाकणार. मस्त सिमेंट रोड झाले. पहिले पायाला रुतत होतं की नाही पहिले? आता छान आहे की पहिले छान होतं? आता नंबर 1 रोड झाले. नंबर 1 रोड झाले परंतु पाऊल पडणं गेले. कधी कधी बी असं होऊ शकते. ज्या वेळे मिरची रोटी खाता वेळेस गरीब असताना एकदम संसार सुखाचा राहते, ज्यावेळेस भरपूर मिळू लागले त्यावेळेस त्याच्या झोप उडून गेलेली असते. बरेचशा ठिकाणी मी बघितलो. महाराज काय सांगावं, त्यावेळेला पांघरायला बी नव्हते, अंतरायला बी नव्हते, खायला बी नव्हते, राहायला बी नव्हते. 8 तास आरामशीरी झोपत होत्या. आता राहायला बी आहे, खायला बी आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु झोपच उडून गेली. असं होते की नाही कधी कधी? तसं होणारच आहे. आपल्याला वाटते हे सर्व गोष्टी भेटल्यावर
आम्ही समाधान होईल आम्हाला म्हणून असं वाटते. बराच वेळ पूर्वी मी तुम्हाला बोललो की मला आठवण नाही, तरी सुद्धा तुम्हाला आठवण काढून देतो. आहे ना वेळ तुम्हाला ऐकून घेण्याकरता? एक गरीब जोडी होती. गरीब जोडी म्हणजे कळालं का? हे काम करणारे, हे सगळं कारागीर, गौंडी, सिमेंट वगैरे कालवायचं, उचलून द्यायचं. मिस्त्री बी नाही, मिस्त्रीच्या हाताखाली. त्याला काय म्हणतात? लेबर. लेबर लेबर. नवरा बायको समाधानकारक सकाळी लवकर उठायचं, स्वयंपाक वगैरे बनवायचं, एक 7-8 रोटी बांधून घ्यायचं, हिरवा मिरचीचा ठेसा आणि काही असलेली भाजी बांधून घ्यायचं. तू आलीस की तिथं बी होतीस श्रीकोंड्याचं. आम्हाला वाटलं कुठं कुठं महाराज लोक तिथं बी राहते, तिथं बी असं वाटलं होतं. हे बाई बी कुठं बी राहते. भरपूर भावना आहे माताजीच्या, गुरुमाऊलीच्या प्रति म्हणून धर्मपुरीला बी आले. काय सांगत होतो तुम्हाला? हा, रोटी ठेसा कसं विसरते. फर्स्ट क्लास बांधून 7-8 रोटी सकाळी सकाळी निघायचं दुपारीचं जेवणासाठी. सकाळी नाश्ता घरी, दुपारीचा प्रसादासाठी, जेवणासाठी. बिल्डिंगचं काम चालू होतं. त्या ठिकाणी एक 3 मजली भयानक सुंदर असलेले बिल्डिंग होतं. बाजूलाच एक दुसरं बिल्डिंग तयार होत होतं. डॉक्टर साहेब ऐकलं का? तर दुपारीचा वेळ, सांगितले जेवणाचा टाइम झालेले, चलो हातपाय वगैरे धुवून घ्या, जेवण करून घ्या. असं म्हणून जे मेन कार्यकर्ता होता त्यांनी सांगून टाकलं, चला प्रसाद करून घ्या. दुपारी 2 वाजत आहे. कुठं बसू कुठं बसू. आता आपण म्हटलो ना घरी, आता इथं पुरत नाही, चला तिथं बसू. पण ज्या काम चालू आहे ना तिथं कसं करू, तिथं साफसूफ करू, चवाळा घालून बसू. म्हणून इथं तुम्ही आलात. ज्या ठिकाणी सुविधा होईल त्या ठिकाणी आपण बसायचं. तर ते कंकर टाकले ना, काम आहेत ना कंकर, काय म्हणतात, गिट्टी, ते कंकर साफ केले. ते नवरा साफ करून पत्नीला सांगितले घेऊन येते रोटी. रोटी आणायला गेले. तो वर बघितला, बिल्डिंग वर 3 मजलीवर एक बाई उभा राहिली होती. पांढरपट होती, खूप सुरत होती बाई. आणि त्या बाईला बघितला, वा 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 वा, काय बिल्डिंग म्हणावं, काय बाई म्हणावं. देवा, पुढच्या जन्मामध्ये असं बिल्डिंग दे, पुढच्या जन्मामध्ये असा बायको दे, असं म्हणून त्याला बघून देवाला प्रार्थना करू लागली. कोण? एक गौंडी, ते काम करणार लेबर. आता ते बायको आले, काय वरी काय बघला, इकडे या म्हणले तिला. काय नाही, बिल्डिंग छान आहे म्हणले.
बिल्डिंग बघलाची तू काय बघला मला माहिती इकडे. बसले दोघं. ते नवऱ्याचं वाट पाहत होते. कोण? वरचे पतिदेव कधी येतो ऑफिसहून, कधी येतात कधी येतात कधी येतात असं म्हणून वाट पाहत होते. भयानक भूक लागली होती. वरच्या बाईला नाही, या दोघाला. बसले दोघे, अंग भरून सगळं सिमेंट झालेलं आहे, फक्त हात स्वच्छ करून घेतले. बाईला बी ते पावडर लागलेले, पाऊंड्स नाही, सिमेंट. केसावर सगळं सिमेंट, याचा अंग भरून सिमेंट. तर का हो तुम्हाला फार भूक लागला असेल म्हणले. पत्नी, हो भयानक भूक लागली, लवकर काढ. काढले डब्बा, वांग्याच्या भाजी, हिरवा मिरचीचा ठेसा आणि करडीचं तेल मिसळले, छान घास केले. तुम्ही जेव्हा पहिले, तुम्ही जेव्हा. नाही नाही तसं कसं जमते, तुला खावा लागेल. असं करू, तू मला खाऊ घाल, मी तुला खाऊ घालतो. एवढा गोड गोडीने घास करून नवऱ्याच्या मुखामध्ये एक घास ठेवले आणि नवरा पतिदेव सुद्धा त्यांच्या मुखात घास ठेवले. ते वरून बघत होते. कोण? ते बाई. काय प्रेम म्हणावं, काय त्यांच्या. आबा बाबा 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 काय म्हटले, देवा पुढच्या जन्मामध्ये तसलं नवरा दे. हे खालचा काय म्हणतो, तसला बायको दे. वरचा काय म्हणतात, असला नवरा दे. प्रेम करणारा पतिदेव मला पाहिजे. हे बिल्डिंगला इस्तू लागू दे म्हटले, हाडगा लागू दे. असला बिल्डिंग घेऊन काय करायचंय आपल्याला. म्हणजे प्रेमाच्या पोटी पैसा काही करू शकत नाही. पैसा महत्वाचा नाही, प्रेम महत्वाचा आहे. देव काय पाहतो, पैसा बघत नाही, तुमचं रूप बघत नाही, तुमचा रंग बघत नाही, तुमचा व्यवहार बघत नाही, फक्त भक्ती प्रेम पाहतो. तसं संसारामध्ये फक्त पैसा पैसा म्हटलं तर जमत नाही माय. फक्त प्रेम पाहिजे, पैसा असो किंवा नसो. ज्या घरामध्ये प्रेम वाहत राहते त्या ठिकाणी वास्तू सुद्धा बघायचं गरज नाही. म्हणून बराच वेळ मी बोलतो, फक्त प्रेम. देवाला सुद्धा प्रेमच आवडते. संसारात असलेले लोकांना सुद्धा काय आवडते, प्रेमच आवडते. धन्य आहे ते घर, ते झोपडी किंवा बिल्डिंग महत्वाचं नाही. मी बऱ्याच ठिकाणी जातो. आम्हाला एक मूर्ती दिले, तुम्ही पाहिले की नाही. तंबलोरला कोणी आले का आता वर्ष 6 महिन्यामध्ये आम्ही कळस स्थापना केलो होतो. आप्पाच्या मूर्ती बघितले का, कसं आहे मूर्ती. शिर्डी शाही बाबा सारखं एकदम सुंदर मूर्ती त्या ठिकाणी विराजमान आहे गुरुमावलीचं. एक माताजी ते आम्हाला भेंट दिले, सेवा केली एक माय. ज्या वेळे त्यांच्या घरी एक 23-24 वर्षापूर्वी मी त्यांच्या घरी गेलतो.
तेवढा काही परिस्थिती तेवढं मजबूत नव्हती त्यांची. त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली होती ते माय, त्यांचे नाव ज्योती आहे. गुरुमाऊली, मला 3 मुलं आहेत परंतु एक मुलगी पाहिजे. मी त्याला म्हंटल, माय आता होणारे मुलगीच होणार आहे, त्यांच्या नाव अंबिका म्हणून ठेवा म्हटलं. गॅरंटी के साथ, बिलकुल गॅरंटी के साथ अंबिका तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. साक्षात लक्ष्मीची ते अवतार आहे, त्याकरता तू टेन्शन घ्यायचं नाही. ज्यावेळी ते जन्माला येईल तुझं वैभव वाढत जाणार आहे, असं म्हणून सहज रीतीने त्यांना बोललो. म्हटल्याप्रमाणे अंबिका जन्म घेतली. आता त्यांच्याकडं 70-80 टिप्पर आहेत. 80 टिप्पर आहे. हे लुलर आहेत, 10-15 रुलर त्याला दबाई करायचं. नंबर 1 कॉन्ट्रॅक्टर आहे. हायवे वगैरे बनवितात त्याने. तर नोकरदारचं तर गिनती नाही. बरेचशा ठिकाणी मोठं काम चालू आहे. ते म्हणतात, माय आप्पा तुम्हाला कपडा घ्यायचा असलं तर कोणाकडून बी घेऊ नका. किती बी कपडा, किती भारीचा कपडा घ्या, मी एक दुकान सांगून टाकतो, कधीही घे. एवढंच नाही, आता आप्पांच्या मूर्ती करता वेळेस एक मूर्ती तयार झाल्यावर आम्हाला पसंत आला नाही, ते कॅन्सल केले. नंतर एक मिट्टीचा म्हणजे मातीचा मूर्ती तयार करून मला दाखवायला 80,000 रुपये घेतले. पहिले मातीचं तयार करून पसंत पडलं तर तुम्हाला यस, तर त्याला 80,000 घेतलं. पहिला 2-3 लाख रुपये गेले, ते वाया गेलं. नंतर ह्याला 80,000. नंतर अजून एक मूर्ती, त्याला 3-4 लाख रुपये. अशा प्रकारच्या भव्य सुंदर मूर्ती तिने बनवून दिलं. तर हे कशासाठी तुम्हाला सांगू लागलो, इतकं श्रीमंत असून सुद्धा थोडा बी त्यांना असं वाटत नाही आम्ही श्रीमंत आहोत म्हणून. एकदम साधा आणि सीधा, आणि पती आणि पत्नी एवढं प्रेमळ राहतात. आता त्यांनी बोललेले पर्व काळ, यांनी जे काही करतात तो का म्हणून त्यांनी म्हणत नाही, का म्हणून ह्यांनी म्हणत नाही. पर्व म्हणजे घडलेली घटना बोलत असला तर तुम्हाला लक्षात येईल काय प्रेम असते. त्यांची इच्छा होती मर्सिडीज गाडी घ्यावं, आणि कुठल्याही गाडी घेतलं तर आमच्या हाताने पूजा केल्याशिवाय ते माय ते गाडीमध्ये बसत नव्हते. मी अचानक कुठंतरी गुजरात कुठंतरी गेलो होतो, मी ह्याला रोजडला. त्यावेळी आप्पा यायला वेळ लागते म्हणून मर्सिडीज 1 करोडचा गाडी आहे. 1 करोड गाडीची किंमत 1 करोड. परंतु आमच्या हाताने पूजा व्हायचं त्यावेळी पूजा झाला नाही. एक 7-8 दिवसाच्या नंतर आप्पा तुमच्या जवळ मला यावं लागते म्हटलंय. काम आहे, काय झालं? मर्सिडीज गाडी घेतलो परंतु ठोकून खाल्ली तिने, बसलं कुदून टाकलं तिला. तुमच्या हाताने पूजा झाला नाही असं होऊन गेलं. ठीक आहे मग म्हणलं, कोणाला काही धक्का बिलकुल काय होणारच नाही, कारण भारीच्या गाडी आहे, वॉटरप्रूफ, बुलेट प्रूफ. पिस्तूल गोळी घातला तरी सुद्धा त्या गाडीला लागणार नाही, तसलं गाडी आहे. तर मी त्यांना विचारलं, हे गाडी इच्छा कोण केले? तुमच्या पतीचं इच्छा आहे आणि तुमचं.
मी म्हंटल मला मर्सिडीज गाडी पाहिजे. दुसऱ्या दिवशीच मर्सिडीज गाडी हजर आहे. बघा, मिरचू रोटी खाताना सुद्धा तेवढंच त्या दोघांच्या प्रेम तेवढंच होतं. आत्ताही सुद्धा एवढा श्रीमंत झाला तरी सुद्धा तेवढंच त्यांच्या प्रेम आहे. याला म्हणतात श्रीमंत आणि गरीब याला काही संबंध नाही. श्रीमंत असो किंवा गरीब असो, ज्या घरामध्ये शुद्ध प्रेम आहे, शुद्ध भाव आहे, तो खरा श्रीमंत लोक आहे. दुसरं कोणीच नाही असं तुम्हाला म्हणतो. वाटते का तुम्हाला? पैसा पाहिजे की प्रेम पाहिजे? सांगा. पैसा पाहिजे प्रेम पाहिजे? प्रेम पाहिजे. प्रेम नसलेले पैसा घेऊन काय करायचंय आपल्याला? त्याकरता संसारामध्ये दोन गोष्टी. ज्या ठिकाणी, ज्या घरामध्ये प्रेम वाहत राहते त्या ठिकाणी देव बसून राहते म्हणे. म्हणून धन्य तयाचे संसार, तिथे गजर नामाचे. संसार धन्य. म्हणून शुद्ध अंतःकरणानं, शुद्ध प्रेमाने संसारात अर्धा पोट खाऊन झोपाव, परंतु समाधान राहावं. पोट भरून खाऊन सुद्धा समाधान नसेल तर झोप कसं येणार आहे मला सांगा माय? तरी सांगायचं म्हणजे हे प्रेम कुठं मिळणार आहे आम्हाला? खरेदी मिळणार आहे का? कोणत्या दुकानामध्ये जाऊन एक साखर पत्ती सगळं घेताना अजून लास्टला एक 25 रुपयाचं प्रेम बी द्या बांधून. अप्पा, प्रेम खरेदी मिळते का? मग प्रेम घ्यायचं असलं तर कसं करा? तुमच्या जवळ मला प्रेम घ्यायचं आहे, कसं करा सांगा? पुढल्या वेळेला सांगू की आता सांगा? तुमच्या जवळ मला प्रेम घ्यायचा आहे, सांगू की नको? माय, तुमच्या जवळ मला प्रेम घ्यायचा आहे तर तुमच्या जवळ प्रेमच नाही, मग घ्याव कसं? तुम्ही रिकामा डब्बा. तुमच्या जवळ प्रेमच नाही, मग तुमच्या जवळचं प्रेम घेऊ कसं? तुझा कपडा दे म्हणून, कपडाच देते कुठं? कसं करावं? त्याला पहिले काय करावं? कपडा द्यावा. तो अंगावर घे, नंतर कपडा दे, त्यावेळेला काढून देईल त्याने. तसं त्याच्याकडं प्रेमच नाही म्हटलं तर तुम्ही काय करावं? भरपूर त्याला प्रेम द्यावा, नंतर काढून घ्यावा. लक्षात आलं का? देत तरी येते की नाही? घेत तरी येणार, परंतु देत तरी येते की नाही? जे भिकार चोट माणसाजवळ प्रेम नसेल तर त्या भिकारीला भीक वाढावा लागते, देवावा लागते. नवरा प्रेम करणं महाराज काय कर? तू प्रेम दे की. दिल्यावर घेत की नाही, घेते की नाही सांगा? बायको प्रेम करतच नाही, तुम्ही प्रेम द्या त्याला, ऑटोमॅटिक बायको प्रेम देते. साह्य होऊ एकमेका, एकमेकाशी साह्य व्हावं लागेल तरच त्या ठिकाणी समाधान राहते. म्हणून पूर्वी नवऱ्याचा वाट बघायचं, भुकानं राहायचं,
वाट बघून ते खाल्ल्यावरच जेवण करायचं. आता त्यांना धाब्यामध्ये धाबून खाऊन येते, त्यांना वाट बघून त्यांना परेशान होऊन जाते. आता किती म्हणून वाट बघावं. पहिले धाबा नव्हता, हॉटेल नव्हतं, काहीच नव्हते. मजबुरीनं घरी येत होते, येऊन जेवत होते. वाटामध्ये पुरा गटू लागले त्याला. खायला बी आहे, पियायला बी आहे, राहायला बी आहे. मजा करत होते, हिंडत राहू लागले. आणि ह्या दोघांच्या भानगडीमध्ये लेकरं परेशानी होऊ लागले. काय काय ठिकाणी मी जातो ना, स्वयंपाकाचं घरच नाही. घर आहे परंतु स्वयंपाक रूमच नाही. त्याला काय म्हणतात, किचन रूम. मग कसं मग जेवण कसं? सकाळी बी हॉटेल, संध्याकाळी बी हॉटेल, दुपारी बी हॉटेल. भूक लागलं, नवरा बायको मिळायचं, लेकराला घ्यायचं, जाऊन जेवण करून यायचं. म्हणजे घरी आणायचंच नाही, सगळं रेडीमेड. मग सोयरे आल्यावर ऑर्डर देऊन टाकायचं. सोयरे कोणी आलं, ऑर्डर द्यायचं. मी गेलो, मला सुद्धा ऑर्डर आणून पॅकेज आणून शिवले माझ्या समोर. हे काय म्हणलं, प्रसाद आहे. कुठून? हॉटेलमधून आणलं. बरं आहे म्हणलं, ठीक आहे ठेवा. काय काय आता हे होऊ लागलं. मग कुठं समाधान कुठं मिळणार आहे? पत्नीच्या हातानं, आईच्या हातानं प्रेमानं केलेले प्रसाद, प्रेमानं केलेले जो स्वयंपाक. जेवण करताना थोडं घ्यावं, थोडं घ्यावं. त्यानं बी घ्यावं म्हणते हॉटेलवाला. त्यानं किती खाते तेवढं पैसे येते म्हणून घ्यावं म्हणते. म्हणजे बायको पैसे येते म्हणून घ्यावं म्हणते का? नाही. त्यांच्या प्रेम वेगळं आहे, त्यांच्या प्रेम वेगळं आहे. आई मिरची रोटी घास करून ज्यावेळे लेकराच्या मुखात ठेवते, त्यावेळे फक्त रोटी मिरची राहत नाही माय. काय राहते? आईचं प्रेम. माझं लेकरू मोठं होऊ दे, माझ्या लेकराच्या अंगात ताकद येऊ दे. आहे मिरची रोटी, परंतु भावना आईचं कसं असते, मजबूत होऊ दे. हॉटेलवाले मजबूत होऊ दे म्हणून खाऊ घालते का? यांना बेमार पडू दे, अजून येऊ दे म्हणते. बेमार पडणारच, हॉटेलमध्ये खाल्ल्यावर बेमार पडणारच आहे. एवढा घाण, एवढा परेशान. हॉटेलच्या मागे जाऊन बघा तुम्ही, ज्या ठिकाणी स्वयंपाक करतात त्या ठिकाणी काय तुमच्या सब्जी वगैरे धुतात का? ते काही धुणार नाही, काही स्वच्छ करणार नाही, पीठ सुद्धा दळणार नाही, ते साफ करणार नाही, चाळणी धरणार नाही. तुम्ही काय पाहणार? असल्या भानगडी. म्हणून आम्ही वंचित होऊन गेलो, म्हणून आम्हाला समाधान नाही. म्हणून किती भाव, किती प्रेम, किती भक्ती. बघा, खरेदी करता येत नाही. शिवलिंगप्पा किती सुंदर सजावट केली बघा. डोळा भरून यावं त्या ठिकाणी पाहिल्यानंतर. पाऊल ठेवायला सुद्धा आम्हाला कसं तरी वाटेल हे खराब होईल म्हणून. एवढा सुंदर फुलाचा रांगोळी काढल्या. आम्ही काय सांगितलं का करा म्हणून? त्यांचे भाव आहे, त्यांच्या भक्ती आहे, त्यांच्या श्रद्धा आहे. सांगून करून घेणे म्हणजे हे श्रद्धा म्हणता येत नाही. मीच म्हणतो कधी कधी, एवढा भारीचं कशाला फुल आणता हो तुम्ही, कशाला खर्च करता? आमचा भावना आहे आप्पा, तुम्ही नको म्हणू नका म्हणते. एवढा भारीच. हे जो प्रेम आहे, जो भाव आहे,
ते आतून निघावं लागेल. त्या प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बहुसहारा गुरमावलेला सुद्धा मोठा सहारा, भक्तीचा सहारा बहुसहारामध्ये आम्हाला भेटत राहते. म्हणून तुमच्या आम्हाला आठवण येत राहते, दुसरं काहीच नाही. आठवण येण्याचं कारण जास्त प्रेम करतो म्हणून आठवण येते. माहेर सोडून तुम्ही गेलात ना, आईचं आठवण येते की नाही? आई जास्त लाड केली, आई जास्त प्रेम केली म्हणून आईचं आठवण येते. पहिले गाडी बांधून जात होते आम्ही लग्नाला वगैरे लहान असताना. बैलगाडी डुगु 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 बसून. पहिले हे नव्हते ना, हे रोड पीड काही नव्हते. कुठंतरी लग्न, त्या लग्नाला बारात काय म्हणतात त्याला, मुराळ निघाली गाडी. त्या गावामध्ये आई राहत होती. ज्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी आई राहत होती. इकडून मुलगी येत होती, तिथं एक 25-30 बैलगाडी. माहेरचे सर्व तिकडी बंडी तिकडं निघाले. त्या ठिकाणी आई आहे, या ठिकाणी मुलगी निघालेली आहे. प्रत्येक गाडी चक्क करते आई. माझ्या मुलगी आहे का हो मध्ये? एक गाडीमध्ये नाही सोडली, दुसरा गाडी चेक केली नाही, तिसरा गाडी चेक केली नाही. माझा मुलगी आहे हो, कोणत्या गाडीमध्ये आहे की काही पत्ता नाही. मला सांगा, ज्या गाडीमध्ये लेकराला पाहिल्याबरोबर आईला काय वाटलं? माय माझी ये, लवकर ये, किती म्हणून वाट बघू म्हणून हाक मारते. आणि गाडीवरून कधी उडी मारते त्याला काही पत्ता नाही. त्या मुलीला सुद्धा लक्षात आलं का? उडी मारून दोघं गळ्याला लावून घेतात. हे काय आहे? प्रेमाच्या प्रतीक आहे. हे प्रेम खरेदी करता येते का मला सांगा माय? कुठं गेलंय सगळं प्रेम? कोणी नाही संगतीचे, नाही कोणी कोणाचे, कोणी नाही संगतीचे. हे प्रेमाचं विसर पडले सगळं. हे नातलग जे आहे ना, नाता जो आहे ना, नाता राहिलेले नाही. म्हणून ह्याला टिकून ठेवण्यासाठी सद्गुरूच्या प्रती श्रद्धा, आईच्या प्रती श्रद्धा, वडिलांच्या प्रती श्रद्धा, पतिदेवाच्या प्रती श्रद्धा, पत्नीच्या प्रती श्रद्धा, ह्याला म्हणतात संसार. सुखी हा संसार, करावा स्त्री संगती, वेळोवेळा गाती गाई नाम. म्हणून असा हा संसार धन्य आहे. तशा प्रकारच्या सद्बुद्धी, गुरुमाऊलीचा आशीर्वाद तुम्हाला निरंतर लाभो. किती छोटे छोटे लेकरं या ठिकाणी किती शांत बसून किती छान ऐकू लागलेत. आणि वरच्यावरी असा या प्रकारे प्रवचन होत असेल तर थोडासा स्क्रू टाईट होऊन जाते, नाहीतर ढिल्ला होऊन जाते स्क्रू. कधी ढिल्ला झाल्यावर स्क्रू टाईट करण्यासाठी मेकॅनिक पाहिजेच. गाडीचं स्क्रू ढिल्लं होते माय, कधी शेटिंग करावं लागते, व्हील अलाइनमेंट करावं लागते त्याला, नाहीतर असं हलते गाडी. आमच्या गाडी बी तसंच. एक 2000-3000 किलोमीटर झाल्यावर काय होते, गाडी काय होते, व्हायब्रेट. आम्ही येऊन किती दिवस झाले गजाननराव डॉक्टर साहेब? किती प्रवचन होऊन? 1 वर्ष.
झाले प्रवचन. मग 1 वर्षामध्ये एवढं स्क्रू ढिल्ल कसं काय झाले म्हणून सेटिंग करण्यासाठी यावं लागते. ज्या प्रकारे महिन्याला आमच्या गाडी घेऊन जाऊन त्या मेकॅनिक जवळ सगळं टाईट करतो ना स्क्रू, तसा वर्षातून 2 वेळ 3 वेळ इथं येऊन हे सगळ्या टाईट करावं लागते. स्क्रू टाईट केले की गाडी मजबूत होते. आप्पा तुम्ही येऊन गेल्यापासून थोडं समाधान आहे बघा आमच्या घरामध्ये असं वाटते. लवकर ढिल्ल होत असेल तर काही दिवस तुम्ही तिथे येऊन राहा. कुठं? गॅरेजलाच. गॅरेज कुठं आहे? तमलूरला. हे मेकॅनिकलच बोलून घेऊन हे एवढं हुशार लोक आहे. परवा धर्मपुरीला कुणीच चालला नाही, ते एकच आले. कुठे? हे लोकांना माहिती आहे कसं बी मेकॅनिक इथं येऊ लागले तर आम्ही कशाला तिथं जाऊ. मेकॅनिक इथं आल्यावर सगळं फिटिंग करून घेऊत, स्वच्छ करून घेऊत, रिपेरी करून घेऊत म्हणून एवढं हुशार लोक. तर तुमच्यापर्यंत मी आलो, फार आनंद वाटलं. असाच सेवा करण्याच्या शक्ती सद्बुद्धी गुरुमाऊलीचा आशीर्वाद तुम्हाला भरपूर 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 देवो. कीर्तन करता का तुम्ही? कीर्तनकार बी सुद्धा शांत चित्तानं बसून आमचं प्रवचन ऐकू लागले. वाटामध्येच घर आहे. फार श्रद्धा. कीर्तन करणारे भरपूर आहेत, परंतु गुरुमाऊलीच्या प्रती संतांच्या प्रती श्रद्धा असणारे लोक फार कमी राहतात. त्या माऊलीच्या श्रद्धा भरपूर आहे. घरी घेऊन गेले होते, केवढा भाव भरून आला त्यांना. माऊली माझ्या घरी आले, माऊली माझ्या घरी आले म्हणून किती आनंद व्यक्त करत होते. त्याप्रमाणे त्या देवालाच तर आम्ही पाहू शकले नाही, परंतु देवाचा एक साकार रूप घेऊन सद्गुरु माऊली येतात म्हटलं तर त्यांच्या सेवेमध्ये आपण तत्पर राहतो. त्या प्रकारे पांडुरंग की काय नाव तुमचं? ब्रह्मानंद. नावच ब्रह्मानंद आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ब्रह्मानंद आहे. लक्षात आलं का? नावासारखा आनंदित आहे. त्याप्रमाणे सगळं सेवा करणारे आपल्या भवसाराच्या सर्व भाविक भक्त, तर या ठिकाणी आपल्या प्रति नितांत निष्ठा तुम्ही ठेवलात. असाच सेवा वेळोवेळी घडो. आणि शिवलिंगप्पा यरनाळे तर त्यांच्याही सुद्धा जीवनात सुखशांती समाधान गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो एवढा अपेक्षा व्यक्त करून कितीही सांगितलं तरी सुद्धा आपल्याला कमी आहे. प्रेमळ व्यक्ती समोर बसल्यानंतर वेळ गेलेले पत्ता लागत नाही. म्हणून त्याप्रमाणे तुम्हाला 2 गोष्टी या ठिकाणी बोललो. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वती हर 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 हरे भव भया श्रेष्ठ गुरुराया नहीं जंगम सेवा हरि हरि गुरु जगता जनकाज राज्य मजराज आलो में शरण मन विश्वनाथ हरे प्रत्यक्ष जंगम स्वरूप शिवाचे भेदन से काही पार्वती भेदन से काही
सर्व सोडणे काया अर्पण करितो लवलाही पार्वती करितो लवलाही आगमन निगमन स्कंद पुराणे देते याची ग्वाही पार्वती देते याची ग्वाही सांगे सदाशिव ऐक पार्वती जंगमाचा महिमा त्रिपुणी भोते लावणी मस्तके कापेय मगना पार्वती कापेय मगना सहस्र जन्मीचे पापे जळते नाही अनुमान ननगे पादिक साधन खटपट व्यर्थ सेना पार्वती व्यर्थ सेना श्री गुरु जंगम स्वामी यांचे घेता दर्शन वीरशैवाच्या धर्म अनुदिन नित्यच बागावे पार्वती नित्यच बागावे अशा युक्तीने राहील जंगमताशी बांधावे श्री गुरु जंगम स्वामी यांचे नित्य तीर्थ घ्यावे पार्वती नित्य तीर्थ घ्यावे लिंगा वाचून अन्नच देव तुझे काही पार्वती तुझे नसे काही ब्रह्मा विष्णू गुरुवर भजते नित्याचे देही पार्वती नित्याचे देही प्रत्यक्ष जंगम स्वरूप शिवाचे भेद नसे काही पार्वती भेद नसे काही कर्पूर पुराण पूर्णावतारम